महाविकास आघाडीनंतर महायुतीतही अजित पवारांच्या अर्थ खात्यावरून पुण्यातील शिंदे गट आणि भाजपचे पदाधिकारी नाराज झाल्याचं चित्र आहे। जिल्हा नियोजन समितीच्या निधीत दुजाभावाची चर्चा होते, पाहूया। महाविकास आघाडीच्या काळात वादात राहिलेल्या अजित पवारांच्या अर्थ खात्यावरून आता महायुतीतही वाद सुरू झाले। पुण्यातल्या भाजप आणि शिंदे गटाच्या जिल्हा नियोजन समितीने अजित पवारांवर दुजाभावाचा आरोप केला। पुण्याचे पालकमंत्री झाल्यानंतर अजित पवारांनी भाजप आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या कामांना मोठ्या प्रमाणावर कात्री लावली आणि आपल्याच गटाच्या लोकांना झुकतं माप दिल्याचा आरोप केला गेला। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत कोणतेही इतिवृत्त नसताना 800 कोटींची कामं मंजूर केली गेली, ती तातडीने रद्द करावीत म्हणून शिंदे भाजप समर्थकांनी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं। किती प्रेशर खाली राहायचं त्यापेक्षा नवीन आलेल्या पालकमंत्र्यांकडनं मीटिंग लावून घेऊन त्या मीटिंगच्या द्वारे जे ठरेल ते ठरेल, परंतु ती मीटिंग लावणं क्रमप्राप्त आहे। जर तसं घडलं नाही तर, कारण आम्ही नेत्यांना सांगितलंय, नेत्यांपर्यंत पोहोचवलंय, परंतु जर आम्हाला न्याय मिळत नाही असं दिसलं, कारण आमच्या दृष्टीने ती प्रोसिडिंग मिळणं, काय होतंय काय चाललंय त्याच्याकडे आमचं लक्ष आहे, तर सगळ्यात पहिला आम्ही दरवाजा ठोठवणार आहोत तो न्यायालयाचा, म्हणजे आम्ही कोर्टात जाणार म्हणजे जाणार। मुळामध्ये त्यांनी न्यायालयात जावं की नाही जावं हा त्यांना अधिकार आहे, परंतु त्याही पेक्षा माननीय अजितदादा विरोधकांना बजेट देतात, तरी ह्यांना का नाही देणार? परंतु जे आता निवडणुका झालेल्या नाहीयेत, प्रशासन त्याच्यावर आहे आणि जी काही कामं आहेत, म्हणजे मी ते पत्र तुम्ही जर नीट वाचलं तर त्यांनी सांगितलं की 7 महिन्यापूर्वीचं इतर वृत्त अजून मिळालेलं नाही असं त्यांचं म्हणणं। आपल्या सोबतल्या लोकांना बजेट न देणं असं कधीही माननीय अजितदादा करत नाहीत। मुळामध्ये माननीय अजितदादांची कामाची शैली, त्यांची काम करण्याची पद्धत, जी कायदेशीर पद्धतीने ते मार्गी लावतात, ही सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे। दरम्यान शिंदे भाजपच्या तक्रारीनंतर अजित पवारांनी जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांना 1 कोटींचा निधी दिला। समितीच्या 25 सदस्यांना 1 कोटींचा निधी दिला जाणार आहे। याआधी फक्त 25 ते 30 लाखांचा निधी दिला जात होता, तो आता 1 कोटी करण्यात आलाय। अजित पवार आपल्या समर्थकांना झुकतं माप देत असल्याचा आरोप शिंदे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला। काही दिवसांपूर्वी बारामतीत स्वतः अजित पवारांनीच या प्रकारचं विधान केलं होतं। आज अजित पवार मंत्रिमंडळात आहे, त्याच्या हातामध्ये आज राज्य सरकारचं फायनान्स विभाग आहे, त्याच्यामुळं आपल्याला जरा झुकतं माप मिळतं, परंतु हे पुढं टिकेल नाही टिकेल माहिती नाही, पुढचं कुणी सांगितलं। 2 दिवसांपूर्वी आपल्याशिवाय दुसरं कुणीही तुमचं काम करणार नाही असा दमवजा आवाहन अजित पवारांनी बारामतीकरांना केलं होतं। एका कामाच्या करता 1 कोटी रुपये पाहिजे होते। तुम्ही त्यांना विचारा, 7 वाजले मी एका अधिकाऱ्याला फोन केला की 1 कोटी रुपये ह्या कामाच्या करता मंजूर करून द्या, तो म्हणला यस सर। आता हेच जर मी सरकारमध्ये असतो तर झालं असतं का? त्यांनी तर मला 20 लाख रुपये मागितले होते, तोंडावर विचार तिथल्या कामाला, पण मी म्हटलं नको 20 लाख, अजून काही काम आहेत, 1 कोटी रुपये देतो, ज्याला माझ्याबरोबर राहायचं त्यांनी माझ्याबरोबर राहा। त्याच्या संदर्भामध्ये मी कामामध्ये कुठं कमी पडणार नाही आणि ज्यांना इतर ठिकाणी जायचं तो तुमचा अधिकार आहे। मी सगळं सांगितलं की बाबा हे पुढं सगळं न्यायला, आत्ता पण परवा कृषी विकास प्रकल्पाचं एक काम नलवडेंना विचारा, अजिबात होत नव्हतं। मी त्या ठिकाणी फाईल मागून घेतली आणि कृषी मंत्र्याला सांगितलं इथं सही कर। शेवटी कामं ही साखर कारखान्याची असो माझ्याकडनंच होणार, दुसरं कुणी आजच्या घडीला तरी काम करू शकत नाही, कारण आज आम्ही सरकारमध्ये आहोत। आज माझे अमित शहांशी संबंध चांगले, आज माझे नरेंद्र मोदी साहेबांशी संबंध चांगले। दुसरीकडे अजित पवार गटाकडून आता प्रत्येक जिल्हाध्यक्षाला कार सुद्धा दिली जाणार आहे। पक्षाकडून तब्बल 40हून जास्त गाड्या जिल्हाध्यक्षांना दिल्या जाणार आहेत। पक्षाचा प्रचार आणि कामानिमित्त फिरण्यासाठी या गाड्या दिल्या जातील। यापैकी महिंद्रा स्कॉर्पिओ आणि महिंद्रा बोलेरो अशा 2 गाड्या टेस्ट ड्राईव्ह म्हणून अजित पवार गटाच्या कार्यालयात आणण्यात आल्या होत्या। यापैकी बोलेरो गाडीची किंमत कमीत कमी 9,79,000 रुपये इतकी आहे, तर स्कॉर्पिओची किमान किंमत ही 16,20,000 रुपये। यापैकी कोणतीही एक गाडी सिलेक्टर म्हणून अजित पवार गट अशा 40 गाड्या जिल्हाध्यक्षांना देणार आहे।
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून प्रत्येक जिल्हाध्यक्षांना जी आहे ती 4 चाकी वाहन जे आहे ते देण्यात येणार आहे। खरं तर ह्या 4 चाकी वाहनांच्या माध्यमातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे राज्यातील जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष असतील ते संपूर्ण आपल्या पक्षाचं काम जे आहे ते संपूर्ण जिल्हाभर पोहोचवण्याचं काम करतील। आणि मिळतंय सध्या या गाड्या ज्या आहेत त्या टेस्ट ड्राईव्हसाठी या पक्षाच्या कार्यालयामध्ये आलेल्या आहेत। एकीकडे आपण पाहू शकतो की ही बुलेरो गाडी आहे महिंद्रा कंपनीची आणि ही जी आहे ती दुसरी मोठी जी गाडी आहे ती 4 एक्सप्लोर म्हणून ही गाडी आहे। नवीन व्हर्जनचं हे महिंद्राची जी कार आहे ती मोठी गाडी आहे। या असं आहे की प्रत्येकाला गाडीला बांधून ठेवायचं म्हणजे पळून जाणार नाही। पळणाऱ्यांची भीती खूप आहे ना, कधी काय वेळ सांगता येत नाही। निवडणुका जाहीर तर होऊ द्या मग बघा पळापळ। ते काय 40 नाही 400 घेतील। कालांतराने त्यांना प्रत्येक आमदाराला पण गाडी देणार आहेत आणि गाडीवर बरोबर 2 माणसं पण देणार, ड्रायव्हर पण देणार आहेत। नजर ठेवावी लागेल ना, निवडणुका जाहीर झाल्यावर कोणी पळून जायला नको कुठे। कर्जतच्या चिंतन शिबिराच्या नंतर संबंध राज्यव्यापी आढावा बैठक मी ज्यावेळेला घेतली त्यामध्ये प्रामुख्याने आमच्या सर्व जिल्हाध्यक्षांना आणि मग महिला जिल्हाध्यक्षांना सुद्धा आगामी कालावधीमध्ये संघटनाचं काम करण्यासाठी, संघटना अधिक वाढवण्यासाठी त्या ठिकाणी वाहनं दिली जावीत अशी मागणी त्या ठिकाणी करण्यात आली होती। राष्ट्रीय अध्यक्षांनी ती मागणी मान्य केली। त्यामुळे नजीकच्या कालावधीमध्ये पक्ष मजबूतीच्या कामाला वेग यावा असा आमचा सर्वांचा प्रयत्न राहील। एकीकडे पुण्यातील शिंदे गट आणि भाजपचे पदाधिकारी अजित पवारांवर नाराज आहे, तर दुसरीकडे निधीसाठी नवाब मलिकांनी काल अजित पवारांची भेट घेतली। सूत्रांच्या माहितीनुसार अजित पवारांचा गट सत्तेत असूनही मतदारसंघातली कामं होत नाहीयेत अशी तक्रार नवाब मलिक यांनी केल्याची माहिती आहे। मात्र भाजपनं आक्षेप घेतलेले नवाब मलिक अजित पवारांच्याच गटात आहेत का याचीही चर्चा रंगतीये। कारण फडणवीसांनी पत्र लिहिल्यानंतर नवाब मलिक दुसऱ्या दिवशी सत्ताधारी बाकांवरच बसले होते। भाजपच्या आक्षेपानंतर अजित पवारांनीही अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाहीये, तर विरोधकांनी मलिकांसोबत प्रफुल्ल पटेलांवरूनही घेरल्यानंतर भाजपची कोंडी झाली। एकीकडे अर्थमंत्री म्हणून अजित पवारांनी गेल्या अधिवेशनात रेकॉर्ड ब्रेक पुरवण्या मागण्यांना निधी मंजूर केला, मात्र दुसरीकडे तिजोरीवरून कुरकुरीत थांबलेल्या नाहीये। गेल्या जुलैच्या पावसाळी अधिवेशनात अजित पवारांनी 41,000 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर केल्या होत्या आणि आता डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनात 55,520 कोटीच्या पुरवण्या मागण्या सादर करण्यात आल्या। पुरवणी मागण्या या तरतुदीत नसल्यामुळे राज्याच्या अर्थकारणासाठी त्या धोकादायकही मानल्या जातात। त्यामुळे विरोधकांनी पुरवणी मागण्यांवरूनही सरकारवर टीका केली आहे। 7 लाख कोटीचं कर्ज घेऊन या सरकारनं या राज्याच्या जनतेवर लादलं। कालचं आपण पुरवणी मागण्या पाहिल्यात, सत्ता पक्षाच्या आमदारांना सगळं दिलं। महाराष्ट्रात आम्ही नाही राहत अध्यक्ष महाराज, आम्ही बाहेरचे लोक आहोत। 2 पुरवण्या मागण्या आपण केल्यात पावसाळीमध्ये लाखोच्या, आता 56,000 कोटीच्या। काय राज्य सगळं ओरबडून टाकलं अध्यक्ष महाराज या लोकांनी। मग शेतकऱ्याला द्यायला पैसे का नाहीत अध्यक्ष महाराज? आम्ही भरपूर दिलं अध्यक्ष महाराज, कुठंच पोहोचले नाहीत पैसे। दरम्यान काही दिवसांपूर्वी अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवार म्हणाले होते की देवेंद्र फडणवीस यांचं वर्चस्व मान्य केल्यावर अर्थ खातं मिळालं। मी अर्थमंत्री झालो तरी फडणवीसांकडे अर्थ खात्याची प्रत्येक फाईल जाईल असा निर्णय दिल्लीत अमित शहांच्या बैठकीत झाला। त्यानंतर मला अर्थ खातं मिळालं, तेव्हा देवेंद्र फडणवीसांना स्वतःकडे अर्थ खातं ठेवायचं होतं, पण अर्थ खात्याशी संबंधित फाईल आधी फडणवीसांकडे जाईल नंतर मुख्यमंत्र्यांकडे, ही भूमिका माझीच होती असंही अजित पवारांनी सांगितलं। पण असं असूनही मुख्यमंत्री असलेल्या शिंदे गटाचे पदाधिकारी आणि सर्वाधिक आमदार असलेले भाजप समर्थक निधी मिळत नसल्याचा आरोप करतायत। योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।